काय करू आता तुमची वाटली नाही तर त्यांना कशाला वाढून जाते वाढवायची व्हिडिओ काढून समोर पकडा उभं राहायचे कोणाकोणाला येतात का सगळे? माझं वजन कमी झालंय तर मैत्रिणींनो माझं वजन 82 किलो 400 होतं 15 दिवसापूर्वी 79 किलो 700 भरतंय आता 15 दिवस झाले फक्त चालू केलंय वर्कआउट करायला. थँक्यू बरं. बरेच तास विचारायचे आका तुझं वजन किती आहे तर नाही आडवत धरा आडवत उद्याच्या बुधवारी 15 दिवस पूर्ण होते आम्ही योगा म्हणजे वर्कआउट वगैरे करायला सुरुवात केलेलं तर ह्या 15 दिवसामध्ये 82 किलो 400 वरनं 79 किलो 700 भरते. तर थँक्यू सगळ्यांना थँक्यू पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण का तुम्ही सगळेजण आमच्यासाठी लवकर उठता आणि आम्हाला सगळेजण सहकार्य करतात. हो आणि हे सर आहेत ना संभाजीनगरवरून आले तुम्ही बरेच जण विचारता का कुणातर्फे जॉईन झालाय तर सगळ्यात आधी मी जाधव फॅमिलीतले आमचे भाऊसू जाधव चारुलता जाधव मीनाक्षी जाधव आणि आप्पासू जाधव ह्यांच्यातर्फे मी जॉईन झालेली त्यांचं सगळ्यात आधी धन्यवाद मानते. आणि त्याच्यानंतर हे सर येतं हे सकाळचं रोज 5 वाजता हे करतात वर्कआउट घेतात तर तुम्हाला कोणाला जर लिंक पाहिजे असेल तुम्ही मला बरेच ताई साहेब म्हणताय का लिंक पाठवतात ह्यातलं मला अजून काही माहित नाही तर तुम्हाला मी नंबर देते त्या सरांचा ते तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला लिंक पाठवते काय प्रॉब्लेम नाही. हा पोपट काळे सर आणि ऋषिकेश सर शिंदे सर. वय 24,148 टाका नाव तिकडनं घ्या तिकडनं छान नाही होतं सगळं व्यवस्थित. आणि ही सगळे आमचे जाधव फॅमिली वेलनेस फॅमिली म्हणायचं ठीक आहे वेलनेस फॅमिली शब्द आवडला. शाळेत सोडलं आणि तशी चालली त्याला घालवय बरं आपल्या घरी घेऊन आले अप्रेश बनवाय हे डबा देऊ हो की नाही तर घे हळूच पातीला आधी धुवून घे. काय म्हणते भाऊजी हां 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 माझं धीरच आहे इथं आमच्या बरोबर जे योगाला असतात सकाळचं लता आणि भाऊसू जातं त्यांचं थोरलं धाकटं भाऊ आहे ना धाकटे ते रानात राहिलं असतं त्याच्यामुळे काय मला दाखवता येत नाही आल्यात आता सगळेजण तर दाखवते तुम्हाला. काय म्हणतं कवा तुझं किती झालं वजन कमी तुमचं किती झालं? 14 किलो वजन कमी झालेलं हां आणि गेली 6 महिने झाले मी वर्कआउट करतो. हां मला तर इतकं छान वाटलं मैत्रिणींना 2 किलो जवळजवळ 2 किलो कमी झालं ना मला लय भारी वाटलं. थँक्यू सगळ्यांना. तुझं किती झालं? 1.5 किलो कमी तरी 1.5 किलो कमी झाली आम्ही किलोने वाढलो आणि इंचा मला चिरता येणार सफरचंद वगैरे त्याच्यामुळे ही ह्यांच्या पद्धतीने सगळे जण करतात येते कवा चिरते सफरचंद हे तर बघू शकता तुम्ही. प्रत्येक जणाला काम करणाऱ्याला काम असताना आमची ती दत्नाना वेबसिरीजमध्ये ती शूटिंगमध्ये घर असायचं का ते दत्नानाची ह्यांचं आमच्या शेजारी राहिलं होती पण ते रानात मंगला बांधलाय त्यांनी आता होय त्याचं काय म्हणते कसं वाटतं? छान वाटतं. बघते का व्हिडिओ? हो बघते सगळं. हो आणि तुझं किती वजन कमी झाले? माझं 6 महिन्यात 9 किलो वजन कमी. बघा 9 किलो वजन कमी केलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही पण वर्कआउट करा आणि माझ्यात तुम्हाला नक्कीच बदल दिसत असत. खरंच माझं वजन कमी झालं आहे अगं मला लय भारी वाटते 82 किलो 400 होतं बेतच होती म्हणजे जर होते की नाही कमी काय घेतलं का ते दूरलं की इकडं अप्रेश करायचंय बस किती लय झाली सफरचंद ग भाऊजींनी आणलं ते इथं हां अर्धा बस झालं मग बॉक्स काढायचं का वरचा कपांचा
पण ती पुरणार नाही सगळ्यांना. छोटा नाही मोठा आहे. स्टोन पेक्षा त्यांना जे त्रास होत होता ते कमी झालं. असे 8-10 दिवसांनी मी रात्रीला हॉस्पिटलला जातो. एवढी वाईट आहे. आता त्या दिवशी एक आमच्या वेळेवर रुपाली मॅडम आली त्या 38 होता स्टार्टला, तेव्हा 28 झाला. मग 28 झाले मग आम्ही काढला. पण काढला असं की त्यांच्यावर 8 जण होते दुसरे जण ते ऑपरेशनला. ते 10 दिवस तिथंच होते. पण आपला पेशंट दुसऱ्या दिवशी घरी त्या न्यूट्रिशनमुळे. आरोग्य सल्लागार श्री ऋषिकेश सर, संभाजीनगर. जवळजवळ 250 ते 300 किलोमीटरवरून आज आपल्याला कसं जगावं आणि कसं राहावं यासाठी आज आपल्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. तर त्यांनी जे आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं तर त्यातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे की हर्बल लाईफ हे एक माध्यम आहे, परंतु कसं जगावं ही एक फॉर्म्युला आहे की आपलं शरीर दिलंय देवाने, ते ठराविकच दिलंय. त्यात तुम्ही कसं जगायचं, कसं आयुष्य काढायचं तर ही कुणी शिकवत नाही. काम सकाळी उठायचं, काम करायचं, हे करायचं, पण आपण जिसतो तर त्यातनं जे आपल्याला ऊर्जा देण्याचं काम ऋषिकेश सर असतील, काळे सर असतील आणि शिंदे सर असतील यांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलंय तर त्यातनं ज्या महिला असतील ज्यांनी आज ह्यांचं ऐकलंय तर त्यांच्या सल्ल्यानुसार वागावं तर ह्याचा बेनिफिट आपण 4-2 वर्षानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण केलं ही योग्य आहे. तर त्यातनं सर्वांनी यात उपस्थित राहिला आणि त्यांचं मन लावून सर्व ऐकलं त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो. आणि त्यांचा सत्कार आपल्या गावचे उपसरपंच किशोर जाधव करतील. ठीक आहे. शेल पहिल्यांदा द्या. तुमची सगळ्यांची बोलून केलं तर आम्हाला तुमचा सत्कार करायचा सगळ्यांचा. बुके इथं आहे. धरा का पुन्हा त्याच्यावर बरं ठीक आहे. हा बघा इकडे. हा बघा हाय की ओके. नाही दिसते सगळे. थँक्यू. धन्यवाद. आणि ज्या इमारतीत ज्यांनी आपल्याला सेवा द्यायची संधी दिली राजेंद्र जाधव घेता ताट दे. तुम्ही घेता पहिल्यांदा शेल द्या. इकडे बघा. तुम्हाला सगळ्यात मिळून द्यायचे आहे. हे काय पाठीमागे. बरं बाहेर पहिले जी पिशव्या घेऊन येत होत खायला घेऊन बंद झाले. बरं झालं वेळेत मत होत. नाही तर पहिले खायला मुलांना खाणं बदललं. आता काजू बदाम येते ना, हाय का नाही हो? हसा सगळ्यांनी हसा. व्यायाम करायला लागले हसताना. फोटो काढू.
तुझे दुसरंच पाहिजे आजचं घडवलंय, आता पळवलंय. अरे 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 हॅलो कर बाहेर रे सरपंच या. आमच्या गावचे विद्यमान सरपंच आहेत बघा, किशोर जाधव. आपल्यासाठी सरपंचच आहेत, हा बरोबर आहे. आमच्यासाठी आमचे सरपंचच आहेत ते. या लेडीज या. नारळ सुईचा ठेवलाय ना. बरोबर आहे. मोबाईल द्या ना वहिनीचा. हा आरोग्य सल्लागार चौधरी सरांनी पायाभरणी केली. लवकरात लवकर जाधव फॅमिलीनी सेंटरचं काम पुरं करावं आणि उद्घाटनला आपण उद्घाटन करावं. नाही कणक्याचं उद्घाटन करू, पण जयदीप सरांना बोलू आपण उद्घाटनला आणि कानडे सरांनाही बोलू त्यावेळेस. उद्घाटनला बोलू. दोघांनी करा जोडीने शेजारी या ना जोडीने. असं काय करता? सगळं गोडीने होईल ना काम. एवढं जोडीने व्यायाम करताना एकटीला लावले होय. वा वा वा. काय असं पाच. एकाच जागेवर मारा पाच. काय केलं ओके. नाही काय तुम्ही काय ठेवलेलं असलं तर निघायचं काय अगोदरचं काय असलं तर जुन्याने ठेवलं तर नाही मला भेटत. टीमची गरज आहे ना. पाहुणे या या मामा या 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 या. बघा या काय म्हणा एकच इट लावून दे मुलगा 5 इटा लावा लागते. या चला. गवत निघलं असतं ना. हा ना. लवकरात लवकर पुरं करा काम कर. 1 महिन्याच्या आत. जाधव फॅमिली सगळी. तिथे आहे ना आपण पलीकडे साईडला